एका पुस्तकाचं विमोचन करतोय आपण. एका पुस्तकाचं विमोचन करतोय. बऱ्यापैकी तुम्हाला ते पहिलं दिलेलं आहे, त्यात अजून थोडेसे बदल करून आम्ही करतोय. तुम्ही तर हे आपलं हे पुस्तक आहे आपलं. थांब तर बोल ना कोणी. हे जे पुस्तक आहे याचं नाव अशक्य ते शक्य आहे. हे पुस्तक आपण 19लाच छापलंय. 19 पासून ते पुस्तक आहे की नाही, 19 पासून. पण आता पुन्हा एक नवीन स्वरूपात हे केलं आणि तुम्हाला फक्त दाखवतोय. तर या पुस्तकामध्ये कुठलाही मंत्र, तंत्र, यंत्र, अध्यात्म अजिबात नाही. हे पुस्तकच मुळात विद्यार्थ्यांचं आहे. काय विद्यार्थ्यांचं, की विद्यार्थ्यांची एकाग्रता कशी वाढली पाहिजे, स्मरणशक्ती कशी वाढली पाहिजे, इच्छाशक्ती कशी वाढली पाहिजे, ध्येय कसं निवडता आलं पाहिजे, पेपर लिहिताना सगळं आठवलं कसं पाहिजे, वाईट नाद कसे सुटले पाहिजेत, लफड्याच्या प्रकारातून कसं बाहेर निघालं पाहिजे, व्यसनापासून दूर कसं झालं पाहिजे, मेमरी वाढवण्याचे वेगवेगळे टेक्निक काय आहेत, हे बरंच काही या पुस्तकामध्ये आहे. आणि मी काळेश्वरीच्या साक्षीनं आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं या पुस्तकाचं विमोचन करत आहे.